मिथुन राशीच्या आयुष्यातील आव्हानं आणि त्यावर उपाय. मिथुन राशी म्हणजे वेग, विचार, संवाद आणि अनंत शक्यतांचा संगम. पण या सुपरफास्ट बुद्धीला काही स्पीड ब्रेकरसुद्धा आहे. त्याच्या आयुष्यातील मोठी आव्हानं आणि त्यावर सोपे उपाय बघू. आव्हान 1, जास्त विचार, कमी निर्णय. हे करू की ते? प्रवासाला जाऊ की ऑफिसमध्ये काम करू? व्यवसाय करू की नोकरी? मिथुन व्यक्तीचा मेंदू सतत गुगल क्रोमप्रमाणे अनेक टॅब उघडून ठेवतो. परिणामी विचारांची गर्दी होते, पण निर्णय मात्र लांबतो. उपाय: 3 सेकंद नियम ठेवा. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर पहिल्या 3 सेकंदात जे वाटेल ते करा. प्रॅक्टिकल प्लॅन बनवा आणि त्यावर काम सुरू करा. आव्हान 2, स्थिरतेचा अभाव. सगळं करून बघायचं आहे. आज मी डिजिटल मार्केटिंग शिकणार, उद्या व्हायोलिन वाजवणार, परवा फिटनेस कोच बनणार. नवीन गोष्टी शिकण्याचा वेळ हा प्लस पॉईंट असला तरी एकाच वेळी खूप गोष्टी करायच्या नादात कुठेतरी पूर्ण यश मिळत नाही. उपाय: एकाच वेळी 2-3 गोष्टींवर फोकस ठेवा, पण त्या पूर्ण करा. 80-20चा नियम वापरा. 80% वेळ एका मुख्य गोष्टीसाठी आणि 20% वेळ नवीन प्रयोगांसाठी. आव्हान: बोलण्याच्या वेगाने कधीकधी अडचण. माझ्या मनात काहीच नाही, मी सहज बोलतो. मिथुन लोक बोलण्यात पटाईत असतात, पण कधीकधी खूप विचार न करता काहीही बोलतात आणि मग गैरसमज होतात. उपाय: बोलण्यापूर्वी 2 सेकंद थांबा, मग पुढचं वाक्य बोला. लोकांच्या प्रतिक्रिया समजून घ्या, मग बोलायचं ठरवा. अस्थिर मन फोकस करायला कठीण. मिथुनचं मन म्हणजे एकाच वेळी 10 वेगवेगळ्या कल्पनांनी भरलेलं असतं. त्यामुळे एकाच गोष्टीत 100% गुंतून राहणं कठीण जातं. उपाय: पॉमोडोरा तंत्र वापरा. 20 मिनटं एका कामावर लक्ष द्या, मग 5 मिनटाचा ब्रेक घ्या. लिहून ठेवायची सवय लावा, कामाच्या लिस्ट बनवा आणि टप्प्याटप्प्याने पूर्ण करा. नातेसंबंधात अतिस्वातंत्र्याची गरज. मिथुन राशीच्या लोकांना स्पेस आवडते. त्यांना एकाच गोष्टीत किंवा व्यक्तीत अडकून राहायला आवडत नाही. त्यामुळे कधीकधी नातेसंबंधात कमिटमेंट टाळण्याची प्रवृत्ती असते. उपाय: भावनांचा विचार करा. केवळ विसंवाद आणि लॉजिक नव्हे, तर मनातील भावनासुद्धा ओळखा. सहवासाची किंमत समजून घ्या. लोक तुमच्यासोबत राहतात कारण त्यांना अटेन्शन हवं असतं. पैसा सांभाळण्याची कला शिकायची गरज.